बारामतीत काल प्रजासत्ताक दिन पार पडला। यावेळी बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। मात्र यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांना जाब विचारला। या अनुषंगाने आज बारामती नगर परिषदेसमोर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बारामतीचे नगराध्यक्ष जातीवादी मानसिकतेचे असून सातत्याने त्यांच्याकडून अशा घटना घडत असल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे आणि नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केली आहे। 26 जानेवारी रोजी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याचा शासनाचा जीआर असताना देखील नगर परिषदेत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन देखील करण्यात आले नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांनी केला आहे। तर येणाऱ्या कालावधीमध्ये अशा जातीयवादी नगराध्यक्षांना धडा शिकून असा इशारा बहुजन पार्टीच्या नगरसेविका संघमित्रा चौधरी आणि बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी दिला आहे। मुर्दाबाद 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 भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आवाज दो, अरे आवाज दो, नहीं चलेगा नहीं चलेगा जातिवाद नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा जातिवाद नहीं चलेगा अरे मनुवाद नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा अरे मनुवाद नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा आवाज दो, अरे आवाज दो, जय 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 भीम अरे जय जय जय। काल जेव्हा आम्ही ध्वजारोहण समारोहाला इथे आलो तेव्हा 5 मिनिटं असताना देखील नगराध्यक्षांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं की तिथं बाबासाहेबांचा फोटो नाही आहे, तरीही त्यांनी तिथं काही आक्षेप किंवा ॲक्शन घेतलं नाही आणि आम्हाला सांगण्यात आलं की बाबासाहेबांचा फोटो लावण्यास तुमच्याकडे कोणतं पत्रक आहे का किंवा हीच परंपरा आहे आणि हाच प्रोटोकॉल आहे। तर मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की देशात कोणताच असा प्रोटोकॉल नाही आहे ज्याच्यानुसार बाबासाहेबांचा फोटो कोणत्याही शासकीय कार्यक्रमात किंवा शासकीय ऑफिसमध्ये लावायचा नाही, असा कोणताही प्रोटोकॉल नाही आहे। आणि जाणीवपूर्वक हे केलं जातंय का? कारण सातत्याने 26 जानेवारीला पण असा काही प्रकार घडला होता अशी चर्चा आहे, मग आज काल देखील तो प्रकार घडलाय। जाणीवपूर्वक हे प्रकार केले जाते? नक्कीच जाणीवपूर्णच हा प्रकार घडला आहे। बाबासाहेब नेहमीच लोकांच्या मनुवादी लोकांच्या दृष्टीत खुपतात आणि आताही ते खुपतच आहेत, पण आज म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ही परंपरा आहे। आज आमचा एक हत्ती तिथं जाऊन बसला तेव्हा आम्हाला हे कळतंय की बाबासाहेबांचा फोटो 26 जानेवारीला लावतच नाहीत ती लोक। त्यामुळे आपलं रिप्रेझेंटेशन किती महत्त्वाचं आहे अशा लोकल बॉडीजमध्ये इथून साबित होतं। आम्ही आता रस्त्यावरचं आंदोलन करतो, पण कायद्यानेही आम्ही त्यांना जबाब देऊ आणि जबाब विचारू देखील। आमच्याकडे लीगल टीम आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करणार। काल 26 जानेवारी 2026 रोजी बारामती नगर परिषदेने ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथं नियोजित केला होता, आयोजन केले होते। त्याचं आयोजन हे संपूर्ण मुख्य अधिकाऱ्यांकडे असून नगरीचे नगराध्यक्ष देखील त्या आयोजनामध्ये होते आणि त्यांनी तिथं शासन निर्णय आहे की संविधानाची प्रिॲम्बल वाचून ध्वजारोहण करायचे आणि संविधानाचा 75वा अमृत महोत्सव चालू असताना त्यांनी संविधानाचा शासनाच्या गाईडलाईन आहेत की नगरपालिकेने संविधान अमृत महोत्सव साजरा करायचा आहे, गाडी मात्र संविधानाचा अमृत महोत्सव त्यांनी साजरा केलेला नसून ध्वजारोहणाच्या दिवशी महात्मा गांधींचा फोटो तिथं लावण्यात आला आणि काही भीमसैनिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की भारतीय संविधानाची प्रिॲम्बल वाचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी तुम्ही लावला पाहिजे। तर त्यांनी जातीयवादी नगराध्यक्षांनी असं सांगितलं की ही परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही मोडू शकत नाही। तर त्यांच्या या जातीयवादी मानसिकतेचा निषेध करण्यासाठी आणि या भारताला एक राष्ट्र भारत घडवणारे, लोकशाही गणतंत्र राज्य बनवणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या जातीयवादी मुख्य अधिकाऱ्याला आणि नगराध्यक्षाला जो विसर पडलेला आहे आणि ते ज्या पद्धतीने ते मस्तवलेले आहेत, ही म्हणजे ही पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि नगरीचं प्रशासन चालवण्यासाठी त्यांना इथं बसवलेलं आहे। आणि अशी जातीयवादी मनोवादी विचारांची लोक जर या बारामती नगर परिषदेमध्ये असतील तर बारामतीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या राष्ट्राला राष्ट्र बनवणारे राष्ट्रपिता खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातामध्ये घेऊन
त्यांचा मनोवाद्यांचा निषेध करण्यासाठी आणि या बारामतीला हे सांगण्यासाठी की हे राष्ट्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेलं आहे. कारण भारतीय संविधान सभेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचे घटनाकार म्हणलेले आहेत, राष्ट्रपिता म्हणलेला आहे संविधान सभेने. तर यांना बाबासाहेबांना नाकारण्याचा कोणता अधिकार आहे, हा सवाल आम्ही सीओला विचारण्यासाठी आणि जातीयवादी नगराध्यक्षांना विचारण्यासाठी इथं उभे राहिलेलो आहोत. मी माझ्या मुलगी माझी नगरसेविका म्हणून आलेली आणि ती बहुजन समाज पार्टीची गटनेता म्हणून आतमध्ये. मी आल्यानंतर ते ध्वजारोहण सुरू व्हायच्या अगोदरच मी नगराध्यक्षांना सांगितलं की इथं एकच फोटो लावलेला आहे, तुम्ही आणा फोटो आणि लावा बाबासाहेबांचा. त्यावरती नगराध्यक्षांनी मला काय प्रोटोकॉल तर बघावा लागेल, प्रथा हीच आहे. आता रूढीन प्रथा तुम्ही जर आम्हाला सांगत असाल तर मग अवघड झालं ना. आणि परिपत्रक असताना तुम्ही उद्देशिकाचं वाचन का नाही केलं? उद्देशिकाचं वाचन केलं नाही. नंतर मी मग हिथं त्याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर कालच ध्वजारोहण न होता म्हणजे जे भारतीय संविधानात जी राष्ट्रध्वजाची आचारसंहिता आहे त्याचासुद्धा ही केलेला आहे आचारसंहिता. एक तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजेत. राष्ट्रध्वज फडकलाच नाही तोपर्यंतच नगराध्यक्ष सलामी देतोय. आणि नगराध्यक्षाला एवढी घाई कशाची आहे? नगराध्यक्ष लगेच सलामी द्यायला आहे. काल त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला, भारतीय संविधानाच्या शिल्पकारांचा अवमान केलेला आहे. हे हिथं तर लावलं नाही, ते उद्देशिकेचं वाचन केलं नाही आणि हे जातीय मानसिकतेतून करतोय. वारंवार ते जातीय चुका करणार तर आम्ही सोडणार नाही ना. बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेने म्हणजे संघमित्रा चौधरीनं कालच तक्रार केलेली आहे. त्याची तक्रार केली आम्ही कलेक्टर साहेबांकडे ईमेलने तिने तक्रार केलेली आहे. त्याच्यावर निश्चितपणे ह्यांना सुट्टी देणार नाही. आता तुम्ही जर तुम्हाला हलक्यात घेत असाल तर हलक्यात घेऊ नये. आणि जंग पचडलंय. फक्त एकच आत्ता हत्ती आलाय बाबासाहेबाचा निळा झेंडा हत्ती एकच आतमध्ये आलाय. येतील ना अजून. तुम्ही तिथं अडवाईसाठी काय केलंय? दोघं पवार एकत्र का झाली तर निळ्या झेंड्यासाठी एकत्र झालेत. निळ्या झेंड्याचा एकच नगरसेवक आहे. कारण काल जे खापरे होते खापऱ्यांनी काहीच बोलले नाहीत. मी त्या खापऱ्यांना सांगतोय की बाबा असं झालंय. ते बाहेर आल्यावर म्हणतात नाही चुकीचं आहे. आणि चुकीचं आहे तर मग तिथं का बोलला का नाही? आज ज्यावेळी मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवली 8 बौद्ध नगरसेवक आहेत, 12 दलितांना नगरसेवक केलंय. 11 जणांची तोंड शिवली होती. एकटी बहुजन समाज पार्टीची नगरसेविका तिथं बोलत होती, बाकीची कोण बोलली नाहीत. म्हणजे जी राजकीय आरक्षण आहे त्या राजकीय आरक्षणातून हे सिद्ध होत आहे की ते सगळे चमचे दलाल भडवे आहेत. आणि त्यांच्या बापाचं नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. जन्मस्थान यारवडा, जन्मतारीख म्हणजे त्यांचा बड्डे 24 सप्टेंबर 1932च्या पैदाशी गप्पातल्या होत्या सगळ्या. त्या सगळ्यांचा निषेध करतोय. असा कोणता जी आर आहे ज्या जी आरमध्ये महात्मा गांधींचा फोटो लावला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला? असा कुठला जी आर नाही ना. 29 महापुरुष आहेत. पूर्वी 7 होते, 7 नंतर 2015ला 29 झालेत. आणि 29 महापुरुषापैकी बरं काल 26 जानेवारी होती ना, रिपब्लिक डे. संविधान लागू झालंय म्हणजे संविधान लिहिलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांचा फोटो लावत नाही, तुम्ही उद्देशिका वाचत नाही. हे जातीय द्वेषातून करताय. नाही तर काय, हा मनोवाद आहे आणि ह्या मनोवादाच्या विरोधातच आम्ही सगळे. तुम्ही आता रस्त्यावरती उतरलाय, तिथून पुढच्या कालावधीमध्ये या घटनेसंदर्भात तुम्ही न्यायालयीन लढा लढणार? हा काल तक्रार केली ना कलेक्टरकडे. बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेने तक्रार केलेली आहे आणि कलेक्टरने आता त्याच्यावरती ॲक्शन कलेक्टर घेतील. कलेक्टरने नाही घेतलं तर पोरगी वकील आहे माझी, कोर्टात बी लढू की. कोर्टात तुम्हाला लढा, आम्ही कोर्टात ही लढाई लढू. रस्त्यावरची लढाई आज लढतोय. तुम्ही जर असं करणार असाल, ह्या नगराध्यक्ष 1 नंबरचा जातीवाद आहे. ह्यांनी ज्यावेळेस बारामतीत मराठा मोर्चा होता, मराठ्यांच्या मिटिंगमध्ये या सचिन सातवाने सांगितलं आंबेडकर पुतळ्याला जायचं नाही. आणि मग आता ते निवडणूक होती तेव्हा तू गळ्यात तुझ्या निळत होतं की कपाळाला निळ, तू फार असं सांगत होती त्याची कार्यकर्ते की ह्याला फडला तर ह्यो निळा आहे. काय आईने निळ खाल्ली होती वय तुम्ही निळा असायला, आम्ही लाल आहे. निवडणुकीत तुम्ही निळ होताय आणि निवडणूक झाली की बाबासाहेब निळा झेंडा गायब होता. अहो जी निवडून आली त्यांना निळ लावायची परवानगी नाही.
गुलाल लावून तिथनं आलती. एकटी बहुजन समाज पार्टीच्या मिरवणुकीतच निळ होती. मग या खापऱ्यांना बी कळायला पाहिजे आणि हे ज्यांची खापऱ्यांची जी मालक आहेत या मालकांना बी धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही.